अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला तर आपण आज श्री स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला, केव्हा झाला, कुठे झाला हे आपण आज सगळी त्यांच्यावर छोटीशी कथा सांगणार आहोत। म्हणजे बघा, इसवी सन 1856 ते 1878 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दंत संप्रदायातील थोर संत होऊन गेले। स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते, तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणूनही ओळखले जाते। श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री दत्तात्रेय हे तिसरे पूर्णावतार आहे अशी आख्यायिका आहे। गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलम जवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रगट झाले। स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्धार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते। तेथून हे असे तू हिमाचलास गेले। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातून अक्कलकोट आले। त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे दिनांक 6/4/1856 होता। श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळ कर्दळी वनात अदृश्य झाले। 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारूळ केले। एके दिवशी एक लाकूड तोड्यात त्या वनात लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडली। कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली। त्याच क्षणात दिव्य तेजपुंजातून त्या लाकूड तोड्यासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली। ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ असे। आपल्या हातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले। त्यांनी त्या लाकूड तोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले। इसवी सन 1856 साली स्वामींनी अक्कलकोटमध्ये अवतरले, त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली। तपश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले। त्यानंतर सोलापुरात आले। मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले। चोळाप्पा यांनी स्वामींची अनन्य भावे भक्ती आणि सेवा केली। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहेत। श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।